आज आपण मॅथ 2 याच्यामधला 4th चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यामधले पहिला पार्ट कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कोणता? कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याच्यामध्ये समजण्यासाठी एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेस दोन ट्रायंगल दिलेले असतात सिमिलर, त्याच्यामध्ये शोधायचं की कॉमन व्हर्टेक्स आहे का नाही. ते कॉमन व्हर्टेक्स म्हणजे काय की सेम नेम येणार. सेम नेम. बघा याचं पहिला ट्रायंगल एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. मग याच्यामध्ये बघा ए आहे का इकडं? नाही. बी आहे का? नाही. सी आहे का? नाही. किंवा इकडचे रिपीट आहेत का? नाही. म्हणून हा एक्झाम्पल कशामध्ये गेला आपला? नो कॉमन व्हर्टेक्समध्ये. कशामध्ये गेला? नो कॉमन व्हर्टेक्स. मग त्याचे मेजरमेंट दिलेले आहेत. ट्रायंगल ABCचे AB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि तिसरं AC इज इक्वल टू 6.0 सेंटीमीटर. आणि प्रोपोर्शन काय दिलं आपल्याला? AB इज टू PQ इज इक्वल टू 3:2. and construct triangle ABC and triangle PQR. मग त्याचं सोल्युशन. construct ABC and triangle PQR. in this triangle was no common vertex. म्हणजे याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे का? नाही. त्याच्यामुळं मेथड नंबर ह्या मेथडमध्ये गेलं. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. कोणकोणत्या येणार साईड? AB अपॉन PQ इज इक्वल टू BC डिवाइड बाय QR. BC डिवाइड बाय QR. तसंच तिसरे AC डिवाइड बाय PR. AC डिवाइड बाय PR. मग आपल्याला रेशो दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये इथं किती? 3:2. मग AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2. मग त्याच्या व्हॅल्यू पुटअप करून घेतल्या एक्झाम्पलमध्ये. 5.4 डिवाइड बाय PQ इज इक्वल टू 4.2 डिवाइड बाय QR इज इक्वल टू 6 डिवाइड बाय PR. मग फर्स्ट ऑफ ऑल स्टार्टिंग घ्या, ह्या दोन्हीचं घ्या. AB डिवाइड बाय PQ आणि BC डिवाइड बाय QR हे दोन्ही घेतलं. AB डिवाइड बाय PQ आणि 4.2 डिवाइड बाय QR. क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू पुटअप करून घेतली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यास 3 डिवाइड करूयात. त्यावेळेस QR किती मिळाला? 2.8 सेंटीमीटर. सेम दुसरा रेशो घ्या. दुसरं AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू AC डिवाइड बाय PR. 3 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 6.0 डिवाइड बाय PR. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यास स्टेप आली. त्या 3 डिवाइड केलं. 3:2 2चा बसला. 2 2 जा 4 सेंटीमीटर. PR इज इक्वल टू 4.0 सेंटीमीटर. मग नंतर आत्तापर्यंत काय केलं आपण की रेशो मांडत होतो. आता रेशो न घेता ABची व्हॅल्यू घ्या. काय करा? ABची व्हॅल्यू घ्या. ABची व्हॅल्यू किती आहे? 5.4 डिवाइड बाय PQ इज इक्वल टू 6.0 डिवाइड बाय 4.0. क्रॉस मल्टिप्लिकेशन. PQ इज इक्वल टू काय आलं? 5.4 इंटू 4.0 डिवाइड बाय 6 डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं? PQ इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. याच्यानंतर काय करा की आता ह्या दोन्ही ABC आणि PQR ह्या ट्रायंगलच्या दोन्हीचं पहिल्यांदा रफ डायग्राम ड्रॉ करून घ्या. नंतर फायनल डायग्राम काढा. रफ डायग्राम पहिल्यांदा ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल PQR. हा कारण त्याचं प्रमाण जे आहे कमीचं असल्यामुळं तो त्याची साईज काय असणार आहे? छोटी आहे. PQR ही काय झाली तुमची रफ
फिगर. आता तुमची फायनल डायग्राम, फेअर डायग्राम. आता फेअर डायग्राम कशी काढायची? पहिल्यांदा जी रफ डायग्राम काढलेली आहे त्याच्या रफ डायग्राममध्ये त्याचे प्रमाण लिहून घ्या. ए बी किती आहे तुमचा? ए बी आहे 5.4 सेंटीमीटर. बी सी किती आहे? बी सी आहे 4.2 सेंटीमीटर. आणि ए सी किती आहे? 6.0 सेंटीमीटर. पी क्यू किती आला आहे? चेक करा. पी क्यू आला आहे 3.6 सेंटीमीटर. नंतर क्यू आर 2.8 सेंटीमीटर. आणि पी आर 4 सेंटीमीटर. मग आता याची फेअर डायग्राम काढा. पहिल्यांदा मेजर घ्या. किती? ए बी किती आहे तुमचं? 4.5 सेंटीमीटर. सॉरी 5.4 सेंटीमीटर. मोजून घ्या. 5.4 सेंटीमीटर. किंवा पहिल्यांदा डायग्राम पण ड्रॉ केली तरी चालेल. 5.4 सेंटीमीटर. लगेच त्याला नाव लिहायचं ए बी 5.4 सेंटीमीटर. नंतर नेक्स्ट किती आहे? बी सी. बी सी किती आहे? 4.2 सेंटीमीटर. पॉईंट कुठे ठेवणार? बी पॉईंटवर. बी पॉईंटवरून आर्क ड्रॉ करून घ्या. नंतर ए सी किती आहे आपलं? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. आता कुठे ठेवणार? ए पॉईंटवर. आणि आर्क पहिल्या आर्कला जॉईंट करून घ्या. हा पॉईंट काय झाला आपला? हा पॉईंट काय झाला? सी पॉईंट. मग दोन्ही लाईन ड्रॉ करून घ्या. युनिट लिहिणं मस्ट आहे. नंतर नेक्स्ट डायग्राम पी क्यू आरची. पी क्यू किती आहे? 3.6 सेंटीमीटर. पी क्यू 3.6 सेंटीमीटर. नेक्स्ट क्यू आर 2.8. क्यू पॉईंटवर ठेवा. नंतर पी आर 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. सेम 4 सेंटीमीटरनं आर्क करून घ्या. दोन्ही जॉईंट झालेले आर्क्स, तो पॉईंट आपला आहे आर. आणि लाईन ड्रॉ करून घ्या. युनिट मेजरमेंट लिहून घ्या. हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. कुठल्या मेथडमध्ये होता? नो कॉमन व्हर्टेक्स. नेक्स्ट पार्ट एक्झाम्पल बघा. कॉमन व्हर्टेक्स असणारं आहे. आता पाठीमागाचं काय होतं? नो कॉमन व्हर्टेक्स. आता कोणता आहे? कॉमन व्हर्टेक्स. याच्यामध्ये काय बघा? एक्झाम्पल ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल बी एन. याच्यामध्ये बघा बी आणि बी हे काय झालं? कॉमन व्हर्टेक्स आला. काय झालं? ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल बी एन. याच्यामध्ये काय झालं? बी हा पॉईंट, दोन्हीकडे पण बी हा पॉईंट काय आहे? कॉमन आहे. मग याला काय म्हणतो आपण? कॉमन व्हर्टेक्स. काय म्हणतो? कॉमन व्हर्टेक्स. मग याच्यामध्ये काय त्याचे युनिट दिलेले आहे सगळ्यांचे, ते युनिट घेऊन बघा. ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू 5.1 सेंटीमीटर. अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. बी सी इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आणि प्रोपोर्शन काय तुमचं?
ए सी इज टू एल एन इज इक्वल टू 4/7 कन्स्ट्रक्ट ए बी सी अँड एल बी एन. दोन्ही ट्रायंगल घेतले. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल बी एन. इफ देअर इज कॉमन वर्टेक्स. कोणता कॉमन वर्टेक्स आहे? बी. कोणता आहे? बी कॉमन वर्टेक्स. पॉईंट बी इज अ कॉमन वर्टेक्स. प्रोपोर्शन काय दिलं? ए सी डिवाइड बाय एल एन इज इक्वल टू 4/7. मग याच्यामध्ये काय काढून तुम्हाला पहिल्यांदा रफ डायग्राम ड्रॉ करून घेऊया. त्याची रफ डायग्राम काढल्यामुळे काय होईल की आपल्याला समजेल. पॉईंट कोणता आहे आपला? बी आहे. हा ए. रेशो काय आपला? ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू 4/7. बघा मग ह्या डायग्राममध्ये आता पार्ट्स करायचे आहेत आपल्याला. किती करायचे आहेत? हायेस्ट किती आहेत? 7 आहेत. पण स्टार्टिंगचं काय आपलं की जॉईंट पॉईंट कोणता आहे आपला? कॉमन पॉईंट वर्टेक्स कोणता आहे? बी आहे. बी असल्यामुळं पहिल्यांदा बी किती दिलेला आहे? अंदाजे दिलेला आहे 40. लाईन जास्त ड्रॉ करा. सी पॉईंट इथं घेतला. सी पॉईंट इथं. ही दोन्ही जोडून घ्या. जॉईंट करून घ्या. आता बघा वरच्या साईडला किती पार्ट आहेत? 4 आहेत आणि खाली किती आहेत? 7 आहेत. तर ह्या इथपर्यंतचे पार्ट किती झाले पाहिजेत? 4 आणि पुढे 3 गेले पाहिजेत. 1 2 3 आणि हा 4. पुढचा 5 6 आणि 7. एला कोणता पॉईंट आहे आपला? एला यल आहे. तर हा इथं यल गेला आणि इकडं कोणता येईल? एन. आणि हे दोन्ही जोडून घ्या. ही झाली तुमची काय? रफ फिगर. आता फेअर फिगर ड्रॉ करताना काय करणार? पहिल्यांदा ए बी किती दिलाय ती एक्झॅक्टली काढून घ्या. ए बी 5.1. ए बी किती आहे? 5.1. पी ए 5.1 सेंटीमीटर. बी अँगल बी गेलं अँगल बी कितीचा आहे आपला? 40 डिग्रीचा. 40 घ्या बरोबर एक्झॅक्टली मोजून लाईन ड्रॉ करून घ्या. याच्यावरून लक्षात येतं बघा की तुमची जी नेक्स्ट डायग्राम येणार आहे ती पुढच्या साईडला एक्सटेंड होणार आहे. त्याच्यामुळं अगोदरच तुमची लाईन काय करून घ्या? एक्सटेंड करून घ्या जास्त मोठी. मग हा बी पण ए पण पॉईंट काय करावं लागेल? पुढे एक्सटेंड करावं लागेल मोजण्यापेक्षा. हा ए इथं आहे. खालच्या साईडला अंदाजे अँगलनं लाईन ड्रॉ करून घ्या. कितीची घ्यायची ती? हा 40. बी सी किती आहे आपला? 4.8. बी सी पण घ्या 4.8. बी सी पॉईंट 4.8 सेंटीमीटर. हे दोन्ही जॉईंट. मग आता याचे किती पार्ट्स करायचे आपल्याला? हायेस्ट किती पार्ट येणार आहेत? 7. 7 करून घ्या. एक अंदाजे डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही इथं किती पण. काळजीपूर्वक लक्ष द्या याच्यामध्ये. 1 परत त्याचा आर्कवर ठेवा. 2 3 4 5 6 7. लाईन एक्सटेंड करा. नावं लिहून घ्या लगेच.
B1, B2, B3, B4, B5, B6, B7. बघा वरचा पॉईंट कोणता आहे आपला, किती पार्ट्सचा आहे, 4 आहे. तर B4 पासून एला जॉईंट करून घ्या. कशापासून, पॉईंट 4 असल्यामुळं B4 पासून एला जॉईंट करून घ्या. आता एला जॉईंट केल्यानंतर B4 वर ठेवा. B4 वर ठेवून एक अंदाजे आर्क ड्रॉ करा. आता सेम मेजरमेंट कशावर ठेवायचं, 7 म्हणजे किती, कुठं ठेवायचं, B7 वर आणि आर्क ड्रॉ करा. हे आर्क दोन्ही साईडला ड्रॉ झाल्याच्या नंतर जे आर्क दोन्ही लाईनला जॉईंट झाल्यात त्या आर्कचं डिस्टन्स मेजर करून घ्या. बघा कुठं झाले, इथं झालेले आहे जॉईंट, तर इथून इथपर्यंतचं अंतर मेजर करून घ्या. कशानं, युजिंग कंपास. सेम ह्या आर्कवर ठेवायचं, इथल्या कुठल्या, जे आपण आर्क ड्रॉ केलेली होती, इथं ठेवून ह्या आर्कला इंटरसेक्ट करा. तर इंटरसेक्ट केलेली हा तो पॉईंट हा तुमचा जनरेट होईल. या B7 आणि ह्या पॉईंटमधून लाईन ड्रॉ करून घ्या. सेम प्रोसेस ए आणि एल वर करा. ए वर ठेवा अंदाजे ना आर्क काढून घ्या. सेम येऊन झाल्याच नंतर एल वर घ्या. एल वरून पण तशीच आर्क काढा. सेम जसं इथून इथपर्यंतचं मेजर चेक केलं तर त्याच पद्धतीने इथून एवढं मेजर घ्या आणि सेम इथे ठेवा ह्या पॉईंटवर आणि ह्याला इंटरसेक्ट करा दोन्ही आर्क. आणि दोन्ही पॉईंट मधून आर्क जाणारे लाईन ड्रॉ करा. आणि हा तुमचा फायनल पॉईंट काय मिळाला, एन. आणि तुमची फायनल डायग्राम कंप्लीट.